श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्याला प्रत्येक वेळी असं वाटत असतं की आपण एवढे उपाय करतो, कोणी सांगेल तर ते उपाय करतो, यूट्यूबवरचे उपाय करतो, पण आपल्याला त्या गोष्टींचा फरक पडत नाही आहे. तर का असं होतं? तर कारण आपल्या कर्माचं बॅगेज जास्त असतं. म्हणजे जे मागच्या जन्मीचे आपले कर्म आहेत किंवा या जन्मीचे सुद्धा आपली काही चुका असतील, त्या कर्मांचं बॅगेज आपल्या अंगावरती, त्या कर्मांचं ओझं जास्त असतं. आणि त्यामुळे जोपर्यंत ते कर्माचं ओझं कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला जे आपण उपाय करतो, जे आपण कोणतेही उपास-तापास करतो ते सुद्धा आपल्याला फलश्रुत होत नाहीत. म्हणजे त्याचा आपल्याला काहीही फायदा होत नाही. फायदा होतो, एवढाच फायदा होतो की ते जे आपले कर्म आहेत त्याच्यातून थोडे-थोडे कर्म आपले कट होत जातात. पण जर आपण यापुढे चांगले कर्म नाही केले किंवा अजून चुकीच्या मार्गाने गेलो किंवा अजून काही चुका केल्या, तर त्यामध्ये त्या कर्मांच्या बॅगेजमध्ये अजून वाढ होत जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मोक्षदा एकादशीच्या दिवशीचे 3 उपाय सांगणार आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे 3 उपायामधले एक जरी उपाय तुम्ही केलात तरी तुम्हाला या सगळ्यांमधून मुक्ती नक्कीच मिळेल. आता पहिल्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे 9 चमचे तांदूळ. एक वाटी घ्यायची. त्या वाटीमध्ये आपल्याला वाटी कोणतीही घ्या, काचेची घ्या, जी तुमच्याकडे असेल, स्टीलची घ्या, कोणतीही घ्या. त्या वाटीमध्ये आपल्याला 9 चमचे तांदूळ घ्यायचे आहेत. 9 चमचे तांदूळ घेतल्यानंतर त्यामध्ये एक तुळशीचं पान टाकायचं आहे. जर तुळशीचं पान अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. आणि ही तांदळाची वाटी जिथे आपण देवपूजा करतो देव्हाऱ्यामध्ये जरी ठेवली तरी चालेल किंवा दुसऱ्या ठिकाणी जिथे तुम्हाला ठेवायची आहे तिथेसुद्धा तुम्ही ठेवू शकता. घरामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. फक्त त्याच्या बाजूला आपल्याला दिवा लावायचा आहे. जर तुम्ही मंदिरात ठेवताय तर दिवाबत्ती करायच्या वेळी पण हा उपाय आपण करू शकतो. एका वाटीमध्ये 9 चमचे तांदूळ घ्यायचे आहेत. ते तांदळाची वाटी आपल्याला देव्हाऱ्यामध्ये ठेवायची आहे किंवा देव्हाऱ्याच्या बाजूला ठेवली तरीसुद्धा चालेल. त्याच्या बाजूला आपल्याला एक दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर देव्हाऱ्यासमोर बसून आपल्याला भगवान विष्णूची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर घ्यायची आहे. जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर चांगलंच आहे, पण जर नसेल तर भगवान विष्णूंची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे. आणि ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः हा मंत्र आपल्याला 21 वेळा बोलायचा आहे. जेवढ्या मिनटं तुम्हाला बोलायचं आहे तेवढ्या मिनटंसुद्धा बोलू शकता किंवा एक माळसुद्धा बोलू शकता. हा बोलून झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्रसुद्धा आपल्याला बोलायचा आहे. हा मंत्रसुद्धा तुम्ही जेवढा वेळ तुम्हाला बोलायचा आहे तेवढा वेळ तुम्ही बोलू शकता किंवा जर एक माळ बोलायची असेल तर एक माळ बोलू शकता. हा मंत्र बोलून झाल्यानंतर भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. मनोभावे मनापासून प्रार्थना करायची आहे. जे काही माझे मागच्या जन्मीचे कर्म असतील त्याच्यातून मला लवकरात लवकर मुक्ती मिळू द्या आणि यापुढचे सगळे माझे जे कर्म असतील ते चांगले माझ्या हातून चांगले कर्म घडू द्या, अशी मनापासून प्रार्थना करून त्यानंतर हे तांदूळ जे आहेत ते या दिवशी हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. मोक्षदा एकादशी 1 तारखेला आहे. या दिवशी आपण हा उपाय कधीही करू शकतो. दिवसभरामध्ये कधीही हा उपाय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जे आपण तांदूळ वाटीमध्ये ठेवलेले आहेत ते तांदूळ आहेत ते थोडे त्यातले तांदूळ आपल्या घरामध्ये जे आपण तांदूळ साठवलेले असतात आपल्या रोजच्या वापरासाठी त्यामध्ये टाकायचे आहेत आणि अर्धे तांदूळ आपण पक्ष्यांना घालायचे आहेत. तर हा होता आपला पहिला उपाय. हा उपाय म्हणून करू नका, तर आपल्याला जे काही आपल्या समोर निगेटिव्ह गोष्टी येतात त्यांना आपल्याला दूर करायचे आहे, दूर सारायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला हे पाठचे जे आपले कर्माचे बॅगेज असतं ते आपल्याला कमी करायचं आहे. आता वळूया दुसऱ्या उपायाकडे. दुसरा उपायसुद्धा खूप छोटासा आहे आणि त्याच्याने खूप फायदा होणार आहे. दुसऱ्या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे. जर कच्चं दूध नसेल, लक्षात नाही राहिलं किंवा विसरलो आपण कच्चं दूध ठेवायला, तर आपण उकळवलेलं दूध आहे घरामधलं ते सुद्धा वापरू शकतो. त्यामध्ये अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचा कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. आणि स्नान करताना, अंघोळ करताना आपल्याला बोलायचं आहे की आता माझ्या आजूबाजूला खूप पॉझिटिव्ह ऊर्जा वाढलेली आहे. मी दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करतो आणि सगळे माझ्याबद्दल चांगला विचार करतात. मी कोणाबद्दलही वाईट विचार करत नाही आणि त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत आहेत. अजून ज्या तुमच्या काही इच्छा असतील त्यासुद्धा तुम्ही या अंघोळ करताना बोलू शकता.
तर आजच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हा उपाय नक्की करा. यामुळे तुमच्या आजूबाजूला सगळी पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल. तुमच्या मनामधले सगळे निगेटिव्ह विचार निघून जातील. आता पुढचा उपाय म्हणजे तिसरा उपाय आपल्याला करायचा आहे. तो म्हणजे कोणतीही आपली जर इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी पाण्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपण जर एखादी आपली इच्छा आपल्या मनामध्ये पकडली किंवा बोलली तर ती इच्छा नक्की पूर्ण होईल. फक्त तुम्हाला या उपायासोबत ती इच्छा करायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे ते पहिल्यांदा मी सांगते. पहिली वेळ जी आहे ती म्हणजे 1:23 2 वाजून 18 मिनिटांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. जर ही वेळ तुमची चुकली तर संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटांपासून ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. जर ही वेळसुद्धा तुम्हाला नाही पाळता आली किंवा या वेळीसुद्धा तुम्हाला वेळ मिळाला नाही, तर काय करायचं आहे, संध्याकाळी 8:50 ते 9:30 वाजून 14 मिनिटांपर्यंत हा उपाय करू शकता. या 3 वेळेंमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे. तेवढंच पाणी घ्यायचं आहे की 3 घोटामध्ये आपल्याला ते पाणी संपवायचं आहे. अशा पद्धतीने पाणी घ्यायचं आहे. अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे. अर्धा ग्लास पाणी घेतल्यानंतर तो ग्लास आपल्या हातामध्ये पकडायचा आहे. हातामध्ये पकडल्यानंतर त्या पाण्यामध्ये बघायचं आहे आणि आपली कोणतीही एक इच्छा जी आपल्याला पूर्ण करायची आहे, ती इच्छा लवकरात लवकर जी आपल्याला इच्छा पूर्ण करायची ती इच्छा मनामध्ये बोलायची आहे 3 वेळा. 3 वेळा ती इच्छा बोलल्यानंतर ती इच्छा बोलण्याआधी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे 3 वेळा बोलायचं आहे. 3 वेळा हे बोलून झाल्यानंतर 3 वेळा पाण्यात बघून आपली इच्छा बोलायची आहे आणि 3 घोटामध्ये हे पाणी आपल्याला पिऊन टाकायचं आहे. पहिला घोट घ्यायचा आहे, ती इच्छा बोलायची. दुसरा घोट घ्यायचा आहे, ती इच्छा बोलायची. तिसरा घोट घ्यायचा आहे, ती इच्छा बोलायची. असं 3 घोटामध्ये आपल्याला ते पाणी संपवायचं आहे. हा उपाय तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळे तुमचे दरवाजे उघडणार आहे. सगळ्या तुमच्या निगेटिव्हिटी, सगळ्या तुमच्या मार्गामधल्या अडचणी दूर करणार आहे. हा उपाय आजच्या दिवशी जर तुम्ही केला तर नक्कीच तुमची विश पूर्ण होणार आहे. तर ही एक विश मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निकसुद्धा आपण याला म्हणू शकतो. पण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मोक्षदा एकादशी या दिवशी हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत होईल. आपण असे छोटे छोटे उपाय करत राहिलो तर आपल्या आयुष्यामधले जी संकट आहेत त्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यासोबतच त्या संकटांची तीव्रतासुद्धा कमी होते. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारचे छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगत असते. छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. प्रत्येक उपाय प्रत्येकाला लागू होईलच असं नाही, परंतु जर आपण प्रत्येक उपाय केला तर त्यामधला एक तरी उपाय आपल्याला लागू नक्कीच पडेल आणि हे उपाय केल्यामुळे नुकसान कोणतंही नाही आहे, झालाच तर फायदाच होणार आहे. हे सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेले आहे आणि यापुढेही सांगणार आहे. कारण एका व्यक्तीचा जरी या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा झाला तरीसुद्धा मला त्याचा खूप आनंद होणार आहे. या दिवशी डार्क रंगाचे कपडे वापरण्याची टाळा, जेणेकरून आपल्याला त्याचा जास्त फायदा होईल. या दिवसाचा आपल्याला जास्त फायदा होईल. रंगाबद्दल सांगायचं झालं तर येलो कलर तुम्ही वापरू शकता. त्यासोबतच लाईट ब्ल्यू कलर वापरू शकता आणि अजून व्हाईट कलरसुद्धा तुम्ही या दिवशी घालू शकता. जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी कायम राहील आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मोक्षदा एकादशी किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.